मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी लिहिलेली एक कथा। मित्रांनो, पंडित महादेव शास्त्री जोशी यांचे भाऊबळ, कन्यादान, कथा सुगंध हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। तीर्थरूप महाराष्ट्र, महाराष्ट्राची धारातीर्थे ही प्रवासवर्णनेही प्रसिद्ध आहेत। याबरोबरच त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत। ही कथा त्यांच्या कथा सुगंध या कथासंग्रहातून घेतली आहे। तसेच ही कथा आपल्याला बालभारती या पुस्तकात अभ्यासाला होती। मित्रांनो, ही कथा इतिहासातील सत्य घटना यावर आधारित आहे। चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात। सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर कृपया मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात यमुनेच्या काठावर तिकवापूर नावाचे एक गाव होते। तिथे रत्नाकर त्रिपाठी नावाचा एक सत्वशील ब्राह्मण राहत होता। त्याला 4 मुलगे होते। त्यापैकी एकाचे नाव भूषण होते। हाताची 5 बोटे सारखी असत नाहीत। तिथे 4 भावंडात सारखेपणा कुठून आढळणार? रत्नाकरांचे पहिले 3 मुलगे थोडेफार विद्या संपादन करून नित्यक्रम चालवणारे होते। भूषण मात्र त्यांच्याहून अगदीच वेगळा निपजला। सर्वात थोरला भाऊ चिंतामणी वडिलांच्या मागून घरातला कर्ता पुरुष झाला होता। बाकीचे भाऊ त्याच्या आज्ञेत राहून संसाराला हातभार लावत होते। निकामी राहून तिन्ही डाव गिळणारा होता तो फक्त एकटा भूषण। एक दिवस सर्व मंडळी दुपारी जेवायला बसली होती। चिंतामणीची बायको सर्वांना वाढत होती। सकाळीच काही कारणांवरून भूषणाची आणि थोरल्या भावाची कुरबुर झाली होती। भूषण त्याला उलटून बोलला होता आणि ते चिंतामणीच्या बायकोला आवडले नव्हते। वाढत असताना सुद्धा ती त्या रागातच होती। भूषणाने जेव्हा तिच्याकडे मीठ मागितले तेव्हा एवढा वेळ कोंडलेली तिच्या रागाची वाफ बाहेर पडली। ती तिखट शब्दात त्याला बोलली, भाऊजी, कुठलं वाढायचं मीठ तुम्हाला? जेवणात मीठ म्हणजे चिमूटभर, पण तेवढं तरी कमवून आणता का नाही तुम्ही? भूषण उन्हाळ होता, पण तो कोडगा नव्हता। त्यामुळे भाऊजाईचे ते शब्द त्याच्या मार्माला झोंबले। राखेखाली दडलेल्या स्वाभिमानाच्या ठिणगीवर फुंकर बसली। भरले पान टाकून तो ताडकन उठला। रागाच्या तिरीमिरीतच त्याने हात धुतले। खुंटीवरचे उपरणे खांद्यावर टाकले। घरातून बाहेर पडताना सर्वांच्या देखत त्याने भाऊजाईला म्हटले, वहिनी, मी निघालो। जेव्हा मीठ मिळवून आणील तेव्हाच या घराचं तोंड पाहीन, तेव्हाच तुझ्या हातचं जेवीन। गाव सुटले। रस्ता रान जवळ करू लागला। ना कुणाची सोबत ना कुणाचा धीर। एक एक पाऊल पुढे टाकताना डोक्यात विचारचक्र फिरू लागले। भविष्याची चिंता चटके देऊ लागली। वाया घालवलेल्या जीवनाबद्दल पश्चातापाची बोचणी सुरू झाली। विद्ये वाचून मान नाही, विद्ये वाचून द्रव्य नाही, आणि विद्ये वाचून मनुष्यपणही नाही, हे प्रथम त्या दिवशी त्याला उमगले। झालेली चूक दुरुस्त करायची आणि खूप खूप शिकून मोठा पंडित व्हायचे असा त्याने निर्धार केला। तेव्हाच त्याच्या अंतराची तगमग शांत झाली। भाऊजाईबद्दलचा रागही मावळला। भटकत भटकत तो एका नगरात आला। एका महापंडिताच्या घरी त्याने आश्रय मिळवला। रामहरीपासून विद्यार्जनाला प्रारंभ केला। एका वार्ते मुलाचे निष्ठावंत शिष्यात रूपांतर झाले। उनाडक्या करणारा भूषण अहोरात्र गुरुसेवेला सादर झाला। रोज नव्या नव्या खोड्या शिकणारा भूषण आता रोज नवे नवे विषय ग्रहण करू लागला। तो सर्वस्वी पूर्ण बदलला। गुरुकृपा झाल्यावर विद्या मिळायला कितीसा उशीर। थोड्या वर्षातच तो व्युत्पन्न झाला। साहित्यशास्त्रातले जाडे ग्रंथ त्याने आत्मसात केले। त्याच्या बुद्धीला धार आली। वाणी सुसंस्कृत बनली। प्रतिभेला अंकुर फुटले आणि सहजपणे मुखातून काव्य प्रगटू लागले। त्याच्या गुरुला विद्यादान सार्थकी झाल्याचा आनंद झाला। गुरुने त्याला घरी जाण्याची अनुज्ञा दिली। एक दगड या स्वरूपात गुरुग्रही दाखल झालेला भूषण झळकते रत्न बनून तिथून बाहेर पडला। पण तरीही त्याला घरी परत जावेसे वाटेना, कारण विद्या झाली तरी अजून मीठ मिळवायचे होते। त्यासाठी कोणता राजेश्वर गाठावा याचा विचार करत असताना त्याला रुद्ररामाची दातृत्व कीर्ती त्याच्या कानी आली। रुद्रराम हा चित्रकूटचा राजा होता। भूषण तिथे गेला व त्याला राजाश्रय मिळाला। रोज दरबारात जावे,
आणि राजाला नवे नवे काव्य ऐकवावे असा क्रम सुरू झाला. राजा रसिक होता, धार्मिकही होता. भूषण त्याच्या भोवती नित्य नवे वातावरण उभे करत होता. कल्पनेच्या यक्षभूमीतून त्याला बिनपंख फिरवून आणत होता. रुद्ररामाला वाटले की त्याच्या शब्दसंपत्तीपुढे आपली हिरेमानकांची दौलत तुच्छ आहे. भूषणाची कीर्ती हळूहळू पसरू लागली. त्याची कविता रसिकांच्या जीवाग्री नाचू लागली. साजी चतुरंग वीर रंग मै तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गई बरन के रलत है. हा कोण नवा कवी म्हणून आसपासच्या पंडितांची उत्सुकता वाढली. पण भूषणाला तिथे फार दिवस करमले नाही. एक दिवस त्याने राजाकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. राजाने ती नाखुशीने दिलीच. त्याने भूषणाच्या सन्मानार्थ एक मोठा दरबार भरवला. सर्वांच्या समक्ष कविभूषण अशी त्याला पदवी दिली. महावस्त्र व मोठी दक्षिणा देऊन त्याला गौरवले. भूषण तिथून निघाला. तो थेट दिल्लीला आला. तिथे त्याला त्याचा थोरला भाऊ भेटला. गृहत्याग करून निघालेला आपला भाऊ पंडित होऊन आपल्याला भेटला म्हणून चिंतामणीला परम समाधान झाले. आपल्या धाकट्या भावाला हृदयाशी कवटाळताना त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. चिंतामणीने त्याला दिल्लीपती औरंगजेबाकडे नेले व त्याचा परिचय करून दिला. त्याने भूषणाची कविता ऐकण्याची इच्छा दाखवली. भूषणाने काव्यगायनाला प्रारंभ केला. त्याची खडी वाणी धबधब्यासारखे घोंगावू लागली. ती वीरगाथा ऐकता ऐकता त्या दरबारात वीररसाचा पूर आला. श्रोत्यांची अंतकरणे क्षणाक्षणाला थरारू लागली. बादशाहवर मात्र काही परिणाम दिसत नव्हता. तो अगदी स्तब्ध बसून होता. अखेर शब्दाचे सामर्थ्य विजयी ठरले. बादशाह न कळत त्या काव्याशी ददाकार झाला. त्याच्या शरीरातील नस तटतटू लागली. छाती फुगली, डोळे तांबरले आणि आपला हात किंवा वर येऊन तो मिशाचे आकडे कुरवाळू लागला हे त्याला कळलेच नाही. बहुत खूप बादशाह आनंदून उद्गरला. इतकेच नव्हे तर वस्त्र अलंकार देऊन त्याने भूषणाचा बहुमान केला. त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतले. दिवसेंदिवस दिल्लीच्या दरबारात त्याची प्रतिष्ठा वाढू लागली. त्यानंतर काही कालाने एक रोमहर्षक प्रसंग घडला. औरंगजेब दरबारात बसला होता. भूषणासह सगळे आश्रित कवी आपापल्या स्थानी विराजले होते. बादशाला काय लहर आली कोणास ठाऊक. तो कविराजांना म्हणाला, तुम्ही तोंडपुजे आहात. माझी खोटी बढाई तुम्ही वर्णिता आणि मला खुश करू पाहता. मला हे मुळीच आवडत नाही. मी जसा आहे तसं माझं वर्णन करा. माझं वास्तव चित्र रेखाटा. या सरबतीने बाकीचे सगळे कवी गांगारले. कारण बादशाचे यथातथ्य शब्दचित्र रेखाटणे म्हणजे मरण आवंतून आणणे. कोण या गोष्टीला तयार होईल? सगळे बिचारे खाली माना घालून बसले. मान ताट ठेवून बादशाच्या डोळ्याला डोळा भिडवला तो एकट्या भूषणाने. खाविंद, आपलं आव्हान मी स्वीकारतो. ऐका आपलं यथातथ्य वर्णन. असे बोलून त्याने ताबडतोब कविता रचली व ती खड्या सुरात म्हटली. त्यात बादशाच्या जुलमी कृत्याची उघड निर्भरसना केली होती. मनात साठलेली सगळी मळमळ त्या काव्यातून बाहेर पडली होती. ती ऐकून सर्वांची हृदये हबकली. बादशाच्या नेत्रातून अंगार वर्षू लागला. संतापाने बेभान होऊन तो भूषणाला ठार मारायलाच उठला. पण भूषण आपल्या जागेवरून तुसभरही हलला नाही. प्राणाचे मोल देण्याच्या तयारीनेच तो ते झणझणीत कवित्व वदला होता. काही प्रतिष्ठित दरबारी लोक मध्ये पडले आणि त्यांनी बादशाला आवरले. म्हणून भूषणाचे मरण थोडक्यात टळले. त्याच क्षणी त्याचा राजाश्रय तुटला. त्याला त्याची थोडीच कदर होती. त्या प्रसंगानंतर एक क्षणभरही तो दिल्लीत थांबला नाही. त्याने सरळ दख्खनचा रस्ता धरला. मजल दरमजल करत तो शिवाजी महाराजांकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे प्रेमभराने स्वागत केले. तेही गुणीजनांचे चाहतेच होते. भूषण त्यांच्या पदरी राहिला. त्यांच्या पावन सहवासात त्याचा अंतरात्मा प्रसन्न झाला. त्यांचे अनेक मनसोबे त्याने ऐकले. लढाया आणि विजय डोळे भरून पाहिले. आणि पुढे त्याने शिवराज भूषण या नावाचा अलंकार शास्त्रावरील एक ग्रंथ लिहिला.
या ग्रंथात अलंकाराची उदाहरणे देण्यासाठी त्याने शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग निवडले व त्यातून जणू शिवचरित्रच उभे केले। याशिवाय त्याने शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवा बावन या नावाचा एक स्वतंत्र काव्य ग्रंथही रचला आहे।